तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डिकम्पोजर तयार करत आहोत आणि हे डिकम्पोजर आपलं तयार करण्यासाठी आपण ह्या शेणखताला डिकम्पोज करण्यासाठी किंवा शेतीमध्ये आपण सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती बनवण्यासाठी आपण ह्या डिकम्पोजरचा वापर करून आणि तसेच आपले शेतामध्ये शेणखत आणि शेणखतावर प्रक्रिया करण्यासाठी आपण इथं समोर बाहेर पाहतात आपण हा अशा प्रकारे शेणाचा ढीग मारलेला आहे। याच्यामध्ये आपण पहिले डिकम्पोजर पाईपने होल करून याच्यामध्ये आपण टाकून दिलेलं आहे आणि त्या शेणखतामध्ये असे 1-1-1.5 फुटाचे खड्डे करून आपण याच्यामध्ये डिकम्पोजर टाकून याच्यावर प्रक्रिया केलेली आहे। आपण पाहत आहोत आपल्याला तर वरून वाळलेलं दिसत आहे, पण ह्याचं उतरलं आपण तर हे आपल्याला एकदम पट्टीसारखं झालेलं दिसत आहे, एकदम मऊ झालेलं। तर ही प्रक्रिया चालू आहे। शेणखत किती क्विंटल आहे? हे जवळपास 6 ट्रायला शेणखत आहे, म्हणजे जवळपास 6 टनच्या आसपास हे शेणखत आहे। बरं, आणि हे 6 टन शेणखत आपल्या 4 ते 5 एकर शेतीसाठी पुरेसं आहे। आपली बाग कोणची आहे? आपल्याकडं संत्र्यांची बाग आहे। म्हणजे आपण किती वर्ष झालं संत्र्याची बाग करता? आपल्याला आता 4 वर्ष पूर्ण होऊन गेले। आपण याच वर्षी संत्र्याचा बहार पकडलेला होता। किती उत्पन्न आहे त्यामध्ये? काय परवडतं का? संत्र्यामध्ये परवडते जर शेती चांगली केली, सेंद्रिय नैसर्गिकरित्या केली तर आपल्याला त्यात खूप उत्पन्न मिळते, कारण संत्रीला मोसंबीपेक्षा चांगला भाव आहे। तर बघा मित्रांनो, आपण आज आमच्या शेतात आलतो। हे माझे वडील आहेत, इकडे आपलं हॉटेल आहे, इकडे आपली विहीर, हे आपलं 2.5-3 एकर शेत आहे। तिकडे आपली तुम्हाला दिसते आहे ती आपली बाग आहे, तिथं संत्रे आहे व तिथं कोणीतरी लोक फिरत आहेत। तर माझ्या वडिलांनी जी माहिती सांगितली त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक